देवैच्छिताती पाहे धन्यामी जन्मा दास विठोबाचे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे तुका म्हणे पावटणी
गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि वरण रघुबर विमल जसो जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया मानवी जीवनाची सार्थकता सफलता आणि आपण आपल्या जीवनाच्या उत्थानासाठी उन्नतीसाठी काय केलं पाहिजे संतांनी काय केलं त्याचा अभ्यास करणारा शिकवणारा मानवी जीवनाचं मूल्य सांगणारा अभंग आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे कैलासवासी गंगा भागीरथी कृष्णाबाई त्र्यंबक पाटील वाघ या स्वर्गीय माई माऊलीचं 5वं पुण्यस्मरण आहे. पुण्यवान आहेत कृष्णाई की आज 5व्या वर्षाला त्यांच्या आठवणीमध्ये भगवंताचं कीर्तन होत आहे. आणि विशेष म्हणजे एक सांगायची गोष्ट अशी जी लोक मुलगा नाही म्हणून दुःखी असतात ना तर त्या सगळ्या लोकांना आदर्श देणारा आदर्श घडवून देणारा आजचा हा कार्यक्रमाचा प्रसंग आहे. आणि या आईच्या लेकीबाळी सुद्धा खरंच त्या लेकरांचं त्या मुलींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की मुलगा आणि मुलगी असा फरक तर आपण आपल्या बुद्धीत ठेवूच नाही. पण भलेही तुमच्या मनामध्ये द्वैत असेल की मुलगा नाही हे दुःख असेल तर मुली काय करतात याचं उदाहरण देणाऱ्या आजच्या या भगिनी आहेत की आम्ही आमच्या आईच्या आठवणीमध्ये 5 वर्ष झाले कीर्तन करतोय. खरंच या माझ्या ताईंचं कौतुक आहे. सौ वत्सलाबाई सर्जेराव पाटील शेटे या मुलगी आहेत. कैलासवासी सौ गीताबाई नामदेव पाटील ढोकचवडे मुलगी आहेत. सौ सीताबाई रावसाहेब पाटील बोरडे मुलगी आहेत. सौ अन्नपूर्णा बाळासाहेब पाटील ढोकचवडे मुलगी आहे. आणि आजीचे नातू आहेत श्रीमान उत्तम सर्जेराव पाटील शेटे, श्रीमान गणेश नामदेव पाटील ढोकचवडे, श्रीमान जालिंदर रावसाहेब पाटील बोरडे, श्रीमान कपिल बाळासाहेब पाटील ढोकचवडे. तर या सर्व नातवंडासाठी लेकीबाळीसाठी खरं तर त्यांच्या अंतःकरणामध्ये आईबद्दल जी तीव्र तळमळ आहे आईबद्दलचा जो भरलेला भाव आहे तर ती भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून या भगिनी व्यक्त करतायत. रात्रीच्या पावसाचा विचार करता आजचं कीर्तन होईल का नाही अशी आशंका मनामध्ये पण मुलींचा निर्धार एवढा मोठा होता. भलेही वस्तीवर आपल्याला कीर्तन करता आलं नाही आपण आपल्या गावच्या मंदिरासमोर आपल्या गावामध्ये कीर्तन करू म्हणून मागे न हटता न डमकता न घाबरता न गोंधळता त्यांनी गावामध्ये कीर्तनाचं नियोजन केलं. माझी विनंती इथे बसलेल्या प्रत्येक पाहुण्या रावळ्यांनी श्रोत्यानं या मुलींसाठी एकदा आपण टाळी वाजवूयात की या भगिनी यांनी किती कौतुकाची गोष्ट केली. आणि या कार्यक्रमासाठी समस्त जळगावचं भजनी मंडळ आहे पंचकृषीतलं भजनी मंडळ आहे. गायनाची फार गोड अशी साथ देणारे विलास बाबा किती सुंदर गायले तुम्ही. एवढ्या सुंदर नेहमीच तर आपल्या कंठामध्ये हरकती बारकावे निघतात पण फार सुंदर आपण गायन केलं. आमच्या विलास बाबांसाठी एकदा जोरात टाळी वाजवूयात आपण. आणि गणेश महाराज फार सुंदर जागा घेतल्या बरं आपण फार सुंदर. तुमच्यासाठी सुद्धा आम्ही टाळी वाजवतो. अप्रतिम आहे. मृदंगाची फार गोड अशी साथ देणारे आम्ही ज्यांना आमचे छोटे भाऊ म्हणतो असे अनिल बाबांचा कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत माझ्याकडे. एवढा सुंदर पखवाज वाजवतायत किती सुंदर अगदी भारावून जावं माणसानं आणि ऐकत राहावं. अगदी भगवान शंकराचा डमरू जसा वाजतो तसा आमच्या अनिल बाबांचा मृदंग वाजतो. अनिल महाराजांसाठी जरा जोरात टाळी. या भागामध्ये माऊलीनं पाठवलेलं हे रत्न आहे. माणसं आपल्या जवळच असतात. एखाद्या वेळेला आपल्याला आपल्या अज्ञानामुळे म्हणा किंवा त्यांचं मूल्य न कळाल्यामुळे म्हणा आपल्याला कधी कधी महत्त्व लागत नाही
पण या भागाचं देखील कौतुक आहे. अनिल महाराजांसारखे रत्न तर इथे जन्माला आलेले आहेत, निर्माण झालेले आहेत, पण आपणही सगळेजण त्यांचं कौतुक करता नेहमीच कार्यक्रमाला इकडे तिकडे ना कुणाला बोलावता आपल्या भागातले रत्न आपण बोलावले पाहिजेत. ही तुमची जी पवित्र भावना आहे ती खूप चांगली आहे. आमच्या अनिल बाबांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आहे. आणि आपला बँजो जे वाजवत आहे दीपक नाव आहे का आपलं, दीपक बाबा फार सुंदर वाजवतात तुम्ही. बरं, आमच्या दीपक महाराजांसाठी जोरात टाळी वाजवूयात आपण. फार सुंदर वाद्य वाजवतायत आणि खूप सुंदर. आपणही मोकळ्या मनानं आम्हाला तुम्हाला जेवढी साथ करता येईल म्हणजे कुठल्याही प्रकारचा असं दबाव न ठेवता, कारण तुमचा हात फार तयार आहे. खूप सुंदर वाजवता आपण. आणि त्यांचं हे वाद्य मला वाटतं या भागात पहिल्यांदाच कीर्तनाला लागलं असेल का, याच्या अगोदर झालं कीर्तनात झालेलं का, वाजवले का? वा वा. तर मला पहिला अनुभव आहे माझा की कीर्तनामध्ये बँजो लावलेला. खूप आनंद येईल. तुमचं मनापासून कौतुक. त्याचबरोबर जळगाव, रामपूरवाडी, मातुल, ठाण पूर्ण पंचकृषीतून आलेले वारकरी आहेत. हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज ओळेकर आहेत. बाबांना माझं वंदन आहे. आपल्या पुणतांब्यावरून आलेले आमचे दीपक भाऊ डोखे आणि भाऊंचे सोबत आलेले त्यांचे, आणि आपल्या गावचं भजनी मंडळ पण आहे. सगळ्यांना जयारी, सगळ्यांना सादर वंदन. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाला दादाची खूप तळमळ आहे, म्हणजे एकदा कॅमेरा फिरवू का बटणं फिरवू इकडे असे तुमचं पण एवढ्यात तर सगळं ॲडजस्ट करताय. खूप छान, खूप आनंद वाटला मला. खूप चांगली सिस्टीम आहे आपली. आणि मंदिर सुद्धा आपल्या गावचं मंदिरही खरंच म्हणजे सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. महाबली हनुमान 2 मूर्त्या आहेत. गणपती बाप्पा आहेत. गणपती मारुती पहिल्यांदाच एका मंदिरात पाहते मी. 2 मारुती आहेत, एक गणपती आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, रुकडोबा महाराजांचं मंदिर आहे. वा वा, खूप आनंद वाटतोय. आणि रुकडोबा महाराजांचं हे मंदिर, हनुमंतरायाचं, एक आनंदाची गोष्ट सांगते. आमच्या गावचं ग्रामदैवत सुद्धा रुकडेश्वर महाराजाचं, आणि मी आले नाव वाचलं ना मला खूप छान वाटलं. रुकडोबा महाराजांचं मंदिर. आपल्या सगळ्यांच्या मध्ये इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील. आदरणीय हरिभक्तपरायण विजय महाराज चौधरी. विजय बाबा आपल्यालाही वंदन आहे आमचं. आणखी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांना सादर वंदन. सर्व वारकरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, आमच्या ज्यांनी मला ही कीर्तन सेवा माझ्याकडे सुपूर्द केली या परिवाराच्या वतीनं, खूप ज्यांची तळमळ असते. या भागामध्ये नेहमीच चांगली मंडळी एकत्र आणण्याचा जे प्रयत्न करतात असे रामपूरवाडीचे आमचे हरिभक्तपरायण अशोक महाराज आंबडकर. अशोक बाबा, तुमचं खूप तळमळ असते की या भागात आम्ही नेहमी यावं आणि सगळ्या गुरुजनांना एकत्र आणण्याचं काम आपण करता. तुमचे भाऊ कैलास महाराज आहेत कदम, त्यांच्यासोबत आलेले सहकारी हरिभक्तपरायण पाचाने महाराज. पाचाने बाबा चेहरा पाठ झालाय मला, पण अजून नाव पाठ व्हायला किती दिवस जातलं काही माहीत नाही, मला समजून घ्याल आपण. आणखी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, इथे वारकरी मंडळी, या परिवाराचे नातेवाईक, आप्तइष्ट, स्वजन सखे, आपल्या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल संगमनेरच्या भागातील युवा कीर्तनकार भागवताचारी आमच्या पूजाताई कोंडार. यूट्यूबला खूप चांगल्या पद्धतीनं कथा आणि कीर्तन आपल्याला पाहायला मिळतात. अशोक बाबा, पूजाताईचे कौतुक तुम्हाला सगळ्यांना सांगते. राजूर तालुका आहे पलीकडे संगमनेरच्या भागामध्ये, अकोले तालुका. राजूर मोठं गाव आहे, थोडा डोंगराळ भागामध्ये आमच्या पूजाचं गाव आहे. आणि ती आदिवासी समाजातली पहिली महिला भागवत कथाकार, आदिवासी समाजातली. आपल्याकडे 3-4 वर्ष लेकरू राहिलं. खूप छान. आणि मला सुद्धा एक आनंद होता त्या गोष्टीचा की आपण इतर समाजाची लेकरं खूप घडवली, पण यांचा प्रवाह नाही अजून आपल्यामध्ये. तर आदिवासी समाजाचं लेकरू भागवत कथाकार बनत आहे आपल्याकडे, ही सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. पण पूजा सुंदर भागवत करते, वाचा तिची खूप शुद्ध आहे आणि कुठल्याही प्रकारचा परिणाम तिच्या त्या ग्रामीण भागाचा तिच्या वाणीवरती नाही आहे. फार सुंदर बोलते, फार सुंदर वक्तृत्व आहे, कंठसुद्धा सुंदर आहे. आणि अलीकडची आमची तनुजा आहे, हे बाळ पखवाच वाजवत आहे. शेवटी आपण थोडीशी संधी देऊ आणि आणि आपल्या इथे आणखी कोणी महाराज मंडळी असतील तर सगळ्यांना सादर वंदन. वेळ न घालवता आपण चिंतन पाहू. खरं तर 5वं पुण्यस्मरण आहे. ज्या वेळेला वर्षश्राद्ध असतं तेव्हा आम्ही लोकांना सांगतो की ज्यांच्या आठवणीमध्ये भगवंताचं स्मरण चालू आहे, खरंच ती माणसं पुण्यवान आहेत, का त्यांचं पुण्यस्मरण आहे, त्यांचं श्राद्ध आहे. पहिल्या पुण्यस्मरणाच्या प्रसंगी
कुठलाही वक्ता असेल एक मोलाची गोष्ट बोलत असतो की ज्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये भगवंताचं स्मरण आहे ती व्यक्ती देवाच्या दरबारात आहे. आणि खरं आहे, कुणाच्याही आठवणीमध्ये कीर्तन भजन होणं शक्य नाही. कोट्याधीश माणसं आहेत, धनानं मोठे असतील, पण पुण्यानं माणूस जेव्हा मोठा असेल ना तेव्हाच त्याच्या आठवणीमध्ये भगवंताचं भजन होणार. एखाद्याला धनही मिळत असतं आणि पुण्यही प्राप्त होत असतं, तर तशातली काही पुण्यवान लोक असतात. पण लक्षात घ्या, पुण्यस्मरणाला, पहिल्या पुण्यस्मरणाला, श्राद्धाच्या प्रसंगाला जर हरिकीर्तन झालं तर तो पुण्यात्मा देवाच्या दरबारात हजर. पण एखाद्या पुण्यात्माच्या आठवणीमध्ये 5-5 वर्षापासून जर कीर्तन होतंय तर याला नेमकं काय म्हणायचं? तर म्हणायचं ती माणसं केवळ देवाच्या दरबारातच आहेत असं नाही, तर ती माणसंच देव झालेली आहेत. म्हणून तर त्यांच्या आठवणीमध्ये 5 वर्षापासून हरिकीर्तन होतं. ही साधी गोष्ट नाही, कारण आजचं कलियुग, आजचा काळ आपल्याला माहिती आहे. आजचा काळ काय सांगतोय? आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे। माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, जिवंत माय बापाला पाणी देणार, श्राद्ध कधी घालायचे? आज काळ फार कठीण आहे. जिवंत चालत्या बोलत्या माय बापाकडे लोक दुर्लक्ष करतात. पण आज 5 वर्षापासून लेकीवाडी जर आईच्या आठवणीमध्ये हरिकीर्तनाचं नियोजन करतात, अन्नदान करतायत, खरंच त्या आईचा सुद्धा आत्मा स्थिर असेल, त्या आईचा आत्मा शांत असेल की चला मुलगा नाही, ही उणीवच माझ्या जीवनामध्ये माझ्या लेकीवाडीने भासू दिली नाही. आता या प्रसंगाला पहा, पितृपक्षांचा कालावधी आहे सध्या, पक्ष पंधरवडा. या पक्ष पंधरवड्यामध्ये हा खास जो 15 दिवसाचा काळ आहे ना, 16 दिवसाचा, हा आपल्या पूर्वजांच्या आठवणीमध्ये ठेवलेला काळ आहे शास्त्राने. या दिवसामध्ये सगळी पवित्र कर्म, आपली पितर, त्यांचा प्रकोप आपल्यावरती होऊ नये म्हणून पितरांच्या स्मृतीमध्ये अन्नदान, अनेक प्रकारचं दान केलं जातं. आपले पूर्वज गेले त्या तिथीला भगवंताचं स्मरण, अन्नदान, ब्राह्मण भोजन, दक्षिणादान अशा प्रकारचं दान सांगितलेलं आहे शास्त्राने. मग या संदर्भात काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्या लक्षपूर्वक ऐकायच्या. सगळ्यात पहिला मुद्दा एवढा लक्षात घ्या की हे मृत्यू लोक आहे. इथे ज्याचा जन्म झाला त्याला मरावंच लागणार आहे. म्हणजे इथं कोणीच अमर नाही. आज मेला पंजाबी बाबा बस नगे, आज
वाजवा दोघांसाठी. फार सुंदर. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हणजे जाणं या जगाचं सत्य आहे. येथ नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. देवादिकांचे अवतार शिल्लक राहिले नाही. आपली काय कथा आहे. आपल्याला एक दिवस जावंच लागणार आहे. नाशिवंत देह आपण सगळे काळाचं खाद्य आहोत. एक दिवस हे जग सोडून जायचं हे सगळ्यांना कळतंय पण वळतच नाही. जायचंय सगळ्यांना एक दिवस. लक्षात घ्या. काही लोक म्हणतात आम्ही खूप चांगलं खाऊ पिऊ आणि खूप काळ जगू. लक्षात घ्या. कमी खाल्लं तरी जाणार आणि जास्त खाल्लं तरी पण जाणारच. फरक एवढाच आहे. कमी खाल्लं तर फक्त चौघाच्या खांद्यावर जाऊ आपण आणि जास्त खाल्लं तर 4 ऐवजी 8 लोक लागतील. कारण क्षेत्रफळ वाढेल ना. याच्या पलीकडे असा काही विशेष बदल नाही होणार. पण जाणं सत्य आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म व्रतस्य च तस्मात् परिहारी अर्थे नत्वं सोचितुम अर्हसि. ज्ञानोबराय भाषांतर करतात. उपजेते नासे आणि नाशिले. ही चालणारी साखळी आहे. ही अविरत चालणार आहे. जावं लागणार आहे. जाणं जगाचं सत्य आहे. कधी जायचंय काय जायचं कोणाला माहिती नाही पण जायचं आहे. आपण सगळ्या गोष्टींची तयारी करतो. फक्त आपण आपल्या मृत्यूची तयारी करत नाही. सगळ्याच गोष्टींची तयारी करतो. अगदी इथपर्यंत की दिवसभरात 2 वेळेच्या जेवणाचं आपलं नियोजन चालू असतं. एका तासाच्या कार्यक्रमासाठी जायचं असेल तर अर्धा तास मेकअपसाठी घालवतो आपण. कशा पद्धतीने गेलं पाहिजे. सगळ्या गोष्टींची तयारी असते पण मृत्यूची तयारी कोणी करत नाही. त्याच्यामुळेच मृत्यूला ती तयारी नसल्या कारण आपली तयारी नाही आणि आपण त्याला म्हणतो की मृत्यू म्हणजे एक आकस्मिक पडणारी धाड आहे. आकस्मिक कसं म्हणावं आपण त्याला. आपण सावध नाही तो आपला दोष आहे. पण येणार हे सगळ्यांना माहिती आहे. मग आपण किती सावध असलं पाहिजे किती तत्पर असलं पाहिजे. कोणे दिवशी माहिती चालून कोणे दिवशी प्राण जाते घेऊन कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे समयासी.
कौतुक आहे बरं का. फार सुंदर जागा, यांनी गळ्यातून यांनी बोटातून, फार सुंदर जागा. देव ठेविला तैसे राहावे समयासी सादर भावे भावे कोणी दिवशी यम येती चालू ना. माहितीये का आपल्याला यमराजा कधी येणार आहे, पण त्याचा हॅलो आला की आपण आलोच म्हटलं पाहिजे. त्यांचा हॅलो आपण लगेच आलो ही तयारी आपली असली पाहिजे. जाणं जगाचं सत्य आहे, जावं लागणार आहे आपल्या सगळ्यांना. बरं, मृत्यूला प्राप्त झाला देह. मग आपलं हिंदू शास्त्र खूप छान आहे. आपल्या हिंदू धर्माच्या अनुसार काही खूप छान गोष्टी सांगितल्या की माणसाच्या शरीराला अग्नीच्या ताब्यात द्या, कारण अग्नी अपवित्राला सुद्धा पवित्र करणार आहे. अग्नीच्या ताब्यात शरीर दिलं की पहिले 3 दिवस आत्मा घरात, अस्थि विसर्जन झालं की उरलेल्या 7 दिवसामध्ये आत्मा पंचकृषीमध्ये भटकत असतो. मग 10व्या दिवशी दशक्रियाविधी, पिंडदान, गोग्रास, काक स्पर्श झाला की मग 13व्याचा कार्यक्रम. 13वा झाला की प्रत्येक महिन्याला मासिक घालतात. आत्मा ब्रह्मांडात फिरत असतो. ब्रह्मांड काही लहान नाही. ब्रह्मांडात फिरणाऱ्या आत्म्याला योग्य दिशा प्राप्त व्हावी म्हणून मासिक पक्ष पाठीमागे लोक घालत असतात. आपल्या गेलेल्या माणसाच्या आठवणीमध्ये महिना जीव घालतात. आणि मग वर्षश्राद्धाच्या दिवशी, वर्षश्राद्ध म्हणजे आत्मा मुक्ती दिन, पुढच्या गतीचा दिन. कुठल्या योनीला पाठवायचं का मुक्ती मोक्षाला पाठवायचं हे श्राद्धाच्या दिवशी ठरवलं जातं. आणि श्राद्ध झाल्यानंतर सुद्धा या पितरांच्या काळामध्ये, पक्ष पंधरवड्यामध्ये जोपर्यंत आपला श्वास आहे, मग आपल्या आईवडिलांचं ऋण आपल्यावरती असतं. आईवडिलांनी तर जन्म दिलेलाच आहे, पण त्यांच्या संपत्तीचे आपण वारसदार. मग आपल्याला त्यांच्या आठवणीमध्ये पक्ष पंधरवड्यामध्ये मासिक जीव घालावं लागतं, वर्षानुवर्ष, जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत. काही लोक म्हणतात आम्ही म्हणजे 4-2 जर भाऊ असतील तर नेमकं मोठ्यानंच पितर जीव घालायचे, मग बारकाईने कशाला घालायचे, असा एक समज असतो आपल्यामध्ये. मग 4 मुलं असतील तर चौघांनी पण पितर जीव घालायचे का, तर चौघांनी सुद्धा पितर जीव घालायचे. मोठा आहे, मोठा जीव घालल, छोट्याला काही ती कर्तव्य जबाबदारी नाही असं अजिबात नाही. तुमचं कुटुंब जर वेगळं झालं असेल, तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीने जगत नसाल, विभक्त कुटुंब पद्धतीनुसार जगत असाल, तर प्रत्येकानं आपल्या घरामध्ये आपल्या गेलेल्या मातृपितृशक्तीच्या आठवणीमध्ये पितरांना जीव घाला. का, किमान त्यांचा तांब्या तरी वाटून घेतला असेल तुम्ही. प्रॉपर्टी तर जाऊ द्या, तांब्या ही का असे ना, एक वाटी, एक ग्लास, उलथणं, लाटणं, काहीतरी वाटून घेतलं असेल तुम्ही. एवढे आपण काही उदार नाहीये सगळं माझ्या भावाला जाऊ दे म्हणून, एवढे उदार नाही. भले तुम्ही मनानं उदार असाल, पण लक्ष्मी बघा, असं बोलणं पटतंय तुम्हाला माझं. लक्ष्मी तेवढ्या मोठ्या मनाची असेल का नसेल काही सांगता येत नाही. तुमच्या आहेत, हा पुण्याचा भाग आहे, पण आपण काही ना काही वाटून घेतलेलं आहे. मग तुम्ही तांब्या, लोटी, वाटी, किमान छोट्या वस्तू कशाना वाटून घेतली आहे. तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार झालेला आहात, तुमचं कर्तव्य आहे. जर त्यांची प्रॉपर्टी आपण समान भागामध्ये वाटून घेतली असेल तर सगळ्यांनी पितृतर्पण करणं फार गरजेचं आहे. ते केलंच पाहिजे तुम्ही, नाही तर तुम्हाला पितृदोष लागेल. आणि पितृदोष एवढा भयाने, मध्यरात्रीला जाग येत असेल, तहान भूक लागत असेल, पितृदोषाचं लक्षण. बऱ्याच दिवसापासून जेवणामध्ये जर डोक्याचा केस निघत असेल तर ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे, पितृ प्रकोप झाल्याचं लक्षण आहे. स्वप्नामध्ये आपल्याला मेलेली माणसं जर येत असतील, स्वप्न पडत असेल, स्वप्नात आपले गेलेली माणसं जर आठवले तर काहीतरी आपल्या पितरांचा दोष आपल्या पाठीमागे लागला असा त्याचा अर्थ आहे. पती पत्नी दोघात काहीच दोष नाही, पण संतान जन्माला येत नाही, पितरांचा प्रकोप आहे. पुढे ऐका, घरातली माणसं अकाली मरत असतील अवेळी 40च्या दरम्यान, पितृदोषाचं लक्षण आहे. आणखी सगळं गाव आपला शब्द सांभाळतंय, पण आपल्याच घरात आपली बेकिंमत होते, पितृदोषाचंच लक्षण आहे. घरामध्ये अन्नधान्याचे पोते जेवढे भरलेले आहेत तेवढ्याच पटीमध्ये जर औषध गोळ्यांचे पोते भरलेले असतील औषधाचे, तर ते सुद्धा पितृदोषाचं लक्षणच आहे. सगळ्या गावाला ज्ञान सांगतायत आणि घरात असले भांडणं खेळतात माणसं, त्याचं नाव तो सुद्धा पितृदोषाचा प्रकार आहे. मग हा पितरांचा प्रकोप लागू नये याच्यासाठी
पितरांच्या संदर्भातल्या सगळ्या काही ज्या शास्त्रसंमत गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. रोग लागल्यानंतर औषध घेण्यापेक्षा आजारच होऊ नये याच्यासाठी पूर्वतयारी केलेली कोणती वाईट आहे. पितरांचा प्रकोप लागू नये याच्यासाठी श्राद्धादी कर्म, त्यांच्या आठवणीमध्ये अन्नदान, त्यांच्या आठवणीमध्ये भजन, त्यांच्या आठवणीमध्ये कीर्तन या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांचा आत्मा तृप्त, शांत आणि समाधानी राहिला पाहिजे. बरं, हा पक्ष पंधरवडा आहे. खूप शिकल्यामुळे, शास्त्राचा अभ्यास नसल्या कारणानं खूप सुशिक्षित माणसं पक्ष, पित्र या गोष्टी मानत नाहीत. पण ती चूक आहे आपली. आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या आपण केल्याच पाहिजे. एक गोष्ट माझी कान देऊन ऐका. पितरांना जीव घालण्याचं काम शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. नाथ महाराजांच्या चरित्रातला तो सुंदर प्रसंग सांगते मी तुम्हाला. नाथांच्या चरित्रातला प्रसंग ऐका. अगोदर नाथ महाराज किती श्रेष्ठ आहेत ते ऐका. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये देव जोडलेला आहे. एक मुद्दा सांगते मी तुम्हाला, असंच सहज वाचनातून गेलेलं आहे माझ्या. एखाद्या राजाचं चरित्र कीर्तनात येत असेल, एखाद्या पुरुषाचं चरित्र कीर्तनामध्ये येत असेल, एखाद्या स्त्रीचं चरित्र कीर्तनामध्ये सांगत असतील, तर ते कीर्तनात कथेत सांगण्यासाठी योग्य का? जर त्यांच्या चरित्राला देवचरित्र जोडलेलं असेल तर ते चरित्र कीर्तनामध्ये आपण सांगितलं पाहिजे. नाहीतर कुणाच्या घरची गोष्ट कीर्तनात आपण सांगावी, त्यात काही एवढं कौतुक नाही. ज्या ज्या संतांच्या चरित्रामध्ये देव जोडलेला आहे ती चरित्र संप्रदाय मान्य झालेले आहेत. नाथांच्या चरित्रामध्ये साक्षात भगवान परमात्मा काम करताना आपल्याला दिसतोय. द्वारकेची मूर्त कावडीने पाणीच्या पाणी वाहे, कावडीने पाणीच्या घरी चक्रवाणी वाहे. ओ कावडीने पाणीच्या घरी चक्रपाणी वाहे. कावडीने ओ अनन्य भक्ती भावे नियावती त्याचे पाये, अनन्य भक्ती भावे नियावती त्याचे पाये, अनन्य भक्ती भावे नियावती त्याचे पाये, अनन्य भक्ती भावे नियावती त्याचे पाये. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. जगाचा मालक नाथांच्या घरी कावडीनं पाणी भरतोय. विश्वाचा मालक. विचार करा, देव जिथे राबतो, देव जिथे स्वतः काम करतोय, त्या महात्म्याला तासन तास पूजा करायची काही गरज आहे का? झोपले का काय? तास तास पूजा करायची गरज आहे का? देवच राबतोय तिथे. माझ्या समोर ज्ञानी महात्मे बसलेले आहेत. पूजा करण्याची गरज नाही, देव तिथं राबतोय. पण तरीही कधी पैठणला गेला तर नाथांचं देवघर पाहून या. देव राबतोय, त्यांचं देवघर किती सुंदर होतं. आपल्या देवघरात देवांना ठेवलेली साखर महिन्या महिन्याची असते. त्याच्यात मुंग्या मुक्कामाला असतात, झुरळं असतात. देवाला तीच साखर दाखवायची. नैवेद्य आपण अगोदर खायचा, नंतर देवाला दाखवायचा. काहींना तर आठवतच नाही देवाला नैवेद्य दाखवायचा. काहींचे तर आठवडा देवघराची भेटच नसते. खूप कापसाचे सोयाबीनचे दिवस यावे, माणसं बिन आंघोळीचेच कामाला निघतात. त्यांनाच आंघोळ नाही, ते कधी देवाला आंघोळ करतात. पण नाथांचं देवघर पहा. नाथ महाराज त्यांच्या चरित्रामध्ये देव साक्षात काम करतोय. आणि मग पितृपक्ष पक्ष पंधरवडा आला. नाथ महाराजांनी ब्राह्मणांना जेवणासाठी बोलावलं. म्हणे जेवायला या. सगळेजण तयारीनिशी होते का? मिष्टान्न, भोजन, पक्वान्न, खूप काही पदार्थ खायला मिळणार, दक्षिणा मिळणार, सगळे तयारीत होते. पण नाथांच्या त्या गल्लीमध्ये काही गरीब माणसं झाडून काढत होते. गिरजा काकी सुंदर पक्वान्न बनवत होत्या. खीर, कढी, वडी, भजे, चपाती,
खूप पदार्थ, आता 16 प्रकारचे पदार्थ, त्याहीपेक्षा अधिक प्रकारचे पदार्थ केले जातात पक्ष पंधरवड्यामध्ये. खूप पदार्थ बनवत होत्या आणि त्या पदार्थांचा, त्या पक्वान्नाचा फार सुगंध सुटला होता. आता विचार करा, ज्या माई माऊलीच्या हातचं अन्न विश्वाचा मालक खातो श्रीखंडाच्या रूपात, ती माई माऊली किती पुण्यवान असेल की तिच्या हातानं देव जेवतोय. भले तिला माहिती नाही का साक्षात ईश्वर आहे म्हणून, पण तिच्या हातचं खातोय देव. ते हात किती पुण्यवान असतील की ज्या स्त्रीच्या हातानं ते पदार्थ बनतात. मग त्या पदार्थाचा वास आला. गल्लीत झाडणारी माणसं, त्यांचं छोटंसं बाळ होतं. आई, किती चांगली पक्वान्न आहेत ग, आपल्याला कधी खायला मिळणार? आईनं सांगितलं, बाळा आपल्याला या अगोदर स्वच्छ करायचं आहे. सगळी मोठी माणसं जेवण करून जातील, सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आपल्याला त्यांच्या पात्रावर जे काही राहिलेलं आहे शिल्लक, ते आपल्याला खायला भेटणार आहे. आणि मग त्या माय लेकराचा संवाद ऐकला काकीनं, गिरिजा काकीने. गिरिजा काकी नाथांकडे आल्या. नाथ महाराज, आपण तर आपल्या निमंत्रित लोकांना जीव घालणारच आहोत, पण गल्लीमध्ये झाडून काढणाऱ्या त्या आईचा आणि लेकराचा संवाद मी ऐकलाय. त्या लेकराला हे पदार्थ, त्याचा सुगंध सुटलेला तो वास त्याला पाहून असं वाटतं की पदार्थ आपल्याला खायला मिळतील का नाही. आणि शास्त्र असं सांगतंय, स्वामी, भुकेजलेलेला अन्न घालावं. समुद्रामध्ये पाऊस पडून उपयोग नाही, दिवसा दिवा लावून उपयोग नाही. ज्याचं जेवण झालंय त्याला जीव घालण्यात अर्थ नाही. हे जसं शास्त्र आहे ना, वृथा वृष्टी समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम. भुकेजलेले अन्न द्या. जिथे पाऊस नाही तिथे पाऊस पडावा. आपल्याला सुद्धा पावसाची खूप गरज होती, पण खूप चांगला पाऊस झाला. सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. ज्याला भूक लागली त्याला खाऊ घालावं. रात्री अंधारामध्ये दिव्याचं महत्व आहे. भूक लागली त्याला अन्नाचं महत्व आहे. आणि जिथं पाण्याची गरज आहे तिथं पावसाचं महत्व आहे. मग नको तिथे, ज्याला गरज आहे तिथे दान करण्यामध्ये अर्थ आहे. आपण तर निमंत्रित लोकांना जीव घालणारच आहोत, पण स्वामी, मला असं वाटतंय की हे झाडून काढणाऱ्या लोकांना देखील आपण जीव घातलं पाहिजे. विचार करा, नाथांच्या पत्नी, नाथ महाराजांचा जो सुंदर ताकदीचा परमार्थ आहे ना, तर त्याला गिरिजा काकींचं खूप मोठं योगदान आहे. अशी जर गिरिजा काकी सारखी पत्नी जर आपल्या प्रपंचामध्ये असेल तर आपला प्रपंच स्वर्गाहूनही सुंदर होईल. पण गिरिजा काकींसारखी पत्नी प्रपंचात असावी, आणि आपल्या गिरिजाच आहेत असं मी गृहीत धरते. आपल्या गिरिजाच आहे. पतीच्या विचाराशी अनुकूल, पतीच्या विचाराला जे अनुमोदन देणारे आहे, चांगल्या विचाराला, अशी पत्नी प्रपंचात असावी. गिरिजा काकींचा तो विचार नाथांना खूप आवडला. आधीच तर ज्यांचं पवित्र मन आहे, दयेनं भरलेलं अंतकरण आहे, ज्यांची नजर अशी आहे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, अशी ज्यांची एक आध्यात्मिक स्थिती प्राप्त झालेली, असे नाथ महाराज म्हणतात, काकी तुम्ही जे बोलताय त्याला माझं अनुमोदन आहे. चला आपण यांना जीव घालू. रस्त्यावर झाडणाऱ्या लोकांना, ज्यांचा नाथांचा काही एक संबंध नाही, पण त्यांना जीव घातलं. मला सगळेजण प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही तुमच्या जावयाला, पाहुण्या रावळ्यांना जेवण केलं आणि त्या जेवणाच्या पंगत अजून व्हायची तुमच्या नातेवाईकांची, त्याच्या अगोदरच उगीच गावात कचरा भरणारे, काम करणारे लोक येऊन पंक्तीला बसले, ते मनानं जर येऊन बसले तर तुम्ही जीव घालताल का त्यांना अगोदर? खरं खरं सांगा. कीर्तनात आहोत आपण, नाही करणार आपण तसं. संत उगीच संत नाहीत आणि ते उगीच मोठ्या पदाला पोहोचलेले नाहीत. नाथ महाराज उगीच नाथ महाराज नाही, तर त्यांनी हे सगळं केलंय अगोदर. तर सगळ्या लोकांना जीव घातलं, पोटभर जेवले, एवढा आनंद झाला त्यांना. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून नाथांना खूप आनंद वाटला. आता ती लोक जीवन घेतले गेले, सगळं घर स्वच्छ केलं, धुवून काढलं, पुसून काढलं, त्या काळानुसार स्वच्छ केलं, पुन्हा नव्यानं सोहळ्यात स्वयंपाक केला. पण आपल्या अगोदर यांनी झाडून काढणारे गरीब लोक जीव घातले. या गोष्टीचा राग निर्माण झाला ज्यांना निमंत्रण दिलं होतं त्यांना, आणि त्यांनी बहिष्कार टाकला नाथावरती. आम्ही तुमच्याकडे जेवायला येणार नाही, तुम्हाला आमची किंमत नाही. म्हणे महाराज तुमची किंमत आहे आम्हाला, तुमची किंमत नाही असा विषय नाहीये. आम्ही फक्त भुकेजलेल्याच्या पोटाची वेदना जाणली आणि त्यांना जीव घातलं. म्हणे ते बाकीचं शास्त्रानं आम्हाला सांगायचं नाही, तुम्ही आम्हाला बोलावलं होतं की नाही?
आम्ही जेवल्यानंतर मग यांना जीव घालायचं, तुम्ही आमच्या अगोदर का जीव घातलं? नाथांच्या त्या पितरांच्या त्या कार्यक्रमावरती बहिष्कार घातला. नाथ महाराज चिंतेमध्ये आहेत, कुणी जेवायला येत नाही, आपले पितर अतृप्त राहतील, वेळ ढळत चालली, काय करू कळेना. भगवान परमात्मानं नाथांना सांगितलं, नाथ बाबा काळजी करू नका, तुम्ही पात्र वाढा, पितरांना जेवायला मी बोलावतो. नाथांनी पात्र वाढले, गिरजा काकींनी पदार्थ वाढले, बसायला पाठ टाकले. विश्वास बसणार नाही तुम्हाला, पण विश्वास ठेवावा लागेल. ईश्वरानं भगवान परमात्मानं साक्षात स्वर्गातले पितर जेवायला बोलावले आणि मंत्र उच्चार चालू झाले. एवढा प्रसादाचा आस्वाद घेत आहेत आणि गेलेले आपले पितर जेवायला बसलेले पाहिल्यानंतर आता भगवान परमात्मा काय म्हटले, नाथ बाबा तुम्हाला रडायचं काही कारण नाही, सगळ्या पितरांना जीव घालतो. हे जर तुम्ही ज्यांना निमंत्रित केलं त्यांना अगोदर सांगतो, पण ते जर नाही आले तर त्यांचे मेलेले बाप आजोबा सुद्धा घेऊन येतो. हे जर नाही ना आले तर यांच्या पडदादापर्यंत घेऊन येतो मी. नाथ महाराज म्हटले ते कसं शक्य, म्हणजे तुम्ही वाडा तर करू. वाढलो आणि ज्यांना निमंत्रण दिलं होतं का त्यांच्याकडे गेले भगवान श्रीखंडाच्या रूपात, म्हणे या जेवायला चला. सगळं तयारी केली, आता सगळं स्वच्छ धुवून काढलंय, गोमूत्र शिंपडलंय, सोळ्यात स्वयंपाक केलाय. ते म्हटले हे शिकवायला जायचं नाही, तुमच्या मालकाचं ऐकलं नाही, आम्ही नोकराचं ऐकणार आहेत का काय? ठीक आहे म्हणे, बघा विचार करा, तुम्ही नाही आलं तर आम्ही दुसऱ्यांना बोलावणारच आहोत म्हणे, कुणालाही बोलवा. आणि येताच कोणते पाहतोच आम्ही, काही माणसं एवढे त्या ह्याच्यासारखे असतात पहा, बुरीच्या काट्यासारखे. बुरीला 2 प्रकारच्या काट्या असतात, एक वाकडा असतो आणि एक सरळ असतो. सरळ काटा जवळ आलं की ते टोचतो आणि वाकडा काटा लांब चाललं की उडून घेतात. काही ते बोराटीच्या जातीचे लोक असतात, फार कठीण. ते म्हटले आम्ही तर येणारच नाही, पण कोण येतं तुमच्याकडे त्यांचा बंदोबस्त करतो आम्ही. भगवान परमात्मा म्हटले तुम्ही नका येऊ, पण तुमच्या मेलेल्या बापालाही आणायची ताकद आहे माझी, मला माहिती आहे कसं आणायचं. मग नाथांनी ज्यांना निमंत्रण केलं होतं का त्यांचेच पूर्वज मेलेले बोलावले आणि त्यांना सांगितलं मुकाट्यानं गपा गपा इथं येऊन जेवण करा. सगळे बसले लाईनशीर, मंत्र उच्चार चालू झाला. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा, स्वस्ति न पूखा विश्ववेदा, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमी, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. स्वस्ति वचन चालू झालं, मंत्र उच्चार चालू झाले. वदनी कवळ घेतलं, हात फिरवले, जल घेऊन हातामध्ये आचमन केलं आणि मग जेवायला सुरुवात. मंत्राचा आवाज आला. त्यांनी अगोदर नाथांचं घर नाही, घरातून कोणी बाहेर गेलंय का पैठण क्षेत्रातून ते पाहिलं, म्हणे सगळे आपापल्या घरी आहेत. मग त्यांनी नाथांच्या वाड्याला आले. सापटीतून पहिला म्हटला बाप रे. म्हटलं काय झालं? म्हणे माझा बाप. तिसरा म्हणतो अरे माझे आजोबा आहेत. एक म्हटलं माझा मामा आहे. सगळ्यांना आपले मेलेली माणसं दिसली. एवढे त्यांना पश्चाताप झाला. ते म्हटले अरे रे, आपण नाथांचा अधिकार नाही जाणला, नाथ महाराजांना आपण ओळखण्यात चुकलो. एक तर चांगले पक्वान नाही गेले. अरे गिरिजा काकीचं हातचं अन्न खायला भाग्य लागतं. सगळ्या पैठण क्षेत्रामध्ये यांच्या जेवणाचं कौतुक असतं की नाथांच्या घरचं अन्न फार स्वादिष्ट, फार चविष्ट असतं. ते कान्नही गेलं आणि वर्ण दक्षिणाही गेले. सगळ्यांना पश्चाताप झाला. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून मला एकच सांगायचंय की जर पितरांच्या पक्ष पंधरवड्यामध्ये नाथ महाराज जर पूर्वजांना जीव घालतायत, नाथ महाराज जर पितरांना जीव घालण्याचा विधी प्रामाणिकपणे पार पाडतायत, तर आपण संप्रदायाला जपणारी माणसं आहोत. आपण सुद्धा या सगळ्या गोष्टी शास्त्रानुसार केल्याच पाहिजेत. विठ्ठल पितरांना जीव घालण्याचं काम भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं सुद्धा केलेलं आहे. रामरायाचा प्रसंग सांगते तुम्हाला आणि रामाची कथा ऐकण्या अगोदर काही क्षण भजन करू. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, रामायण है
श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। रामरायाच्या चरित्रातला प्रसंग, रामाच्या घरी पितर जीव घालण्याचा कार्यक्रम होता। राजा दशरथ स्वर्गवासी, वडिलांच्या आठवणीमध्ये पितरांचा कार्यक्रम। आता त्या पितराच्या कार्यक्रमाला प्रसंग असा घडला, कैलासामधून शिव आणि पार्वती दोघे जण फेरीला निघाले। माझ्या ताई दादांना कान देऊन ऐका सगळ्यांनी माझं बोलणं, महिला मंडळ विशेष करून तुम्ही ऐका। रोज संध्याकाळी सायंकाळची वेळ, प्रदोष काल म्हणजे पूर्ण दिवस पण नाही पूर्ण रात्र पण नाही, दोन्हींचा जो मध्यकाल असतो त्याला सायंकाळ म्हणता आपण। तर त्या सायंकाळच्या वेळेमध्ये झाडू घेऊन झाडायचं नाही, एकतर अगोदर किंवा नंतर। सायंकाळ व्हायच्या अगोदरच अंगण स्वच्छ करायचं, त्यावेळेस झाडून काढायचं नाही, केस विंचरायचे नाही, ब्रश करायचा नाही, त्याच्या अगोदर करा किंवा नंतर करा। कारण प्रदोष कालामध्ये, सायंकाळचा जो प्रदोष काल आहे त्या काळामध्ये साक्षात शिव आणि पार्वती प्रत्येकाच्या घरोघरी हजेरी लावत असतात। त्या काळाला लक्ष्मी येण्याचा काळ म्हणतात, शिव पार्वतीच्या येण्याचा काळ म्हणतात। मग त्यावेळेला माणसानं काय केलं पाहिजे? तुळशीला दिवा लावावा, नमस्कार करावा, हरिपाठ करावा, घरामध्ये भगवंताचं नामस्मरण करावं। त्या काळामध्ये झाडून काढायचं नाही, केस विंचरायचे नाही, दात घासायचे नाही, उगीच जेवत बसायचं नाही। त्या काळामध्ये भगवंताचं नामस्मरण करावं, चिंतन करावं, सत्कर्म करावीत, भांडणही त्या काळामध्ये करायचं नाही। जर घर आपलं सुखानं भरून जावं असं वाटत असेल तर, माझ्या ताईंनो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य टिकून राहावं, आपलं घर उन्नतीच्या सीडीवरती चढावं, प्रगती पथावरती आपल्या घराचा विकास व्हावा असं जर वाटत असेल तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमच्या हातातल्या। रात्रीच्या जेवणाचे भांडे तुम्ही रात्रीच घासून काढायचे, रात्रीचे भांडे सकाळी घासायला ठेवायचे नाही। आणि जी बाई रात्रीची भांडे रात्री स्वच्छ करते त्या घरात रोगराई कधी येत नाही, लक्ष्मी कधी हटत नाही। सोप्या सोप्या गोष्टी आहेत, पण काही मावशांना खूप कंटाळा, रात्रीचे भांडे ढीगभर तसेच ठेवणार आणि सकाळी घासणार। तसलं करायचं नाही। घरात लक्ष्मी टिकावी असं जर वाटत असेल तर रात्रीचे भांडे रात्रीच स्वच्छ करा, किती कंटाळा आला तरी। लक्षात घ्या, रात्रीचे भांडे तुम्ही रात्री स्वच्छ करायचे, ते तुम्ही करा किंवा कुणाकडनं करून घ्या, पण ते रात्री स्वच्छ करा आणि मग परिणाम पहा की आपल्या घरामध्ये किती सकारात्मक विचार निर्माण होतात। दुसरी गोष्ट, महिला मंडळ तुम्हाला विशेष करून सांगते, सायंकाळच्या वेळेला केस मोकळे सोडायचे नाही, त्या काळामध्ये केस विंचरायचे नाही। थोडंसं शास्त्र आपण सांभाळायचं सायंकाळच्या वेळेमध्ये। त्यावेळेला चांगली पवित्र कर्म करा, भगवंताचं नामस्मरण करा। म्हणून तर आपल्या वारकरी संप्रदायानं हरिपाठाला संध्या म्हटलेलं आहे, संध्या वंदन। वारकऱ्यांची संध्या म्हणजे सायंकाळचा हरिपाठ, तो हरिपाठ। सकाळची संध्या म्हणजे वारकऱ्यांचा काकडा। ही संध्या सांगितलेली आहे, ती आपण केली पाहिजे। तर प्रदोष कालामध्ये शिव आणि पार्वती येत असतात। आता शिव पार्वती फिरायला जातात, महिलांचं पटत नाही, देवांच्या जरी असल्या का त्यांनाही पटत नाही। एक दिवस लक्ष्मी माता म्हणतात, ते शिव आणि पार्वती शंकर रोज पार्वतीला फिरायला घेऊन जातात, तुम्ही मला कधी जाता का फिरायला घेऊन? महादेव बोलले, आपले विष्णू म्हटले, लक्ष्मी तुला पण घेऊन जातो ग, पण आपला व्याप मोठा आहे, म्हणजे तसलं काही सांगायचं नाही, मला पण तुम्ही फिरायला घेऊन जा। विष्णू भगवान म्हटले, चल आवर। आता वैकुंठ, एवढे मोठे दरवाजे, एवढा मोठा महल, ही खिडकी लाव, तो दरवाजा लाव, इथं आगळ घाल, तिथं कोंडा घाल, एवढे दरवाजे लावता लावता रात्र झाली। विष्णू म्हटल्या, आता थांब, आता उद्या जा। लक्ष्मी माता म्हटल्या, का हो, मला दरवाजे आणि खिडक्या बंद करायला एवढा वेळ गेला, ते शिव आणि पार्वती ते काय दरवाजे खिडक्या बंद करत नाहीत का? विष्णू म्हटले, अगं त्यांचा कैलासच असा आहे की त्याला दरवाजाच नाही, आणि म्हणे तिथं काही चोर वगैरे येत नाहीत का? म्हणे चोरच येत नाही, आहेच काय म्हणे त्यांच्याकडे चोर यायला? म्हणे काहीतरी असेल ना, म्हणे काही नाही, डमरू आहे, त्रिशूल आहे, कमंडलू, याच्या पलीकडे काही नाही, म्हणे ते डमरू तरी चोरायला कोणीतरी येईल ना, एखादा चोर। म्हणे हे पहा,
ते फिरायला निघाले ना तर कैलासाच्या मेन गेटमध्ये ते गळ्यातला साप काढून ठेवतात आणि साप तिथे बसला की कुणाची हिंमत आहे तिथं जायची चोराची, म्हणून त्यांच्या घरी काही कुणी जात नाही, एकही दरवाजा आणि एकही खिडकी नाही. तर शिव आणि पार्वती संध्याकाळी फिरायला जात असतात. म्हणून भगवान परमात्माचं आपल्या घरात चांगलं स्वागत व्हावं म्हणून माझ्या माऊल्यांना माझी विनंती आहे, शिव पार्वती खऱ्या अर्थानं आपल्या घरी येऊन आपलं घर समृद्ध व्हावं. असं जर तुम्हाला वाटत असेल आणि खरंच तुम्हाला घराची काळजी असेल तर सायंकाळच्या वेळेला सायंकाळ होण्याच्या आत अंगण स्वच्छ ठेवा, तुळशीला दिवा लावा. आणि हे जर तुम्ही केलं तर देवाची कृपा होईल आणि तुमची सासू सुद्धा तुमच्यावर खुश होईल. घरात वादच होणार नाही, सगळं घर आनंदानं भरून जाईल, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहील. तर एकदा शिव आणि पार्वती फिरायला निघाले. फिरायला निघाल्यानंतर शिवजी म्हणतात, पार्वती मला खूप भूक लागली ग, मला भूक लागली. माता पार्वती म्हणतात, मग आता तर तुम्ही फेरीला जाऊन आलेला आहात, मग आता तर स्वयंपाक नाही घरामध्ये. म्हणजे तू नको काही स्वयंपाक करण्याच्या भानगडीत पडू, रामाच्या घरी पितर आहेत, मी तिकडे जातो जेवायला. नाहीतरी असंही सगळ्या लोकांना जेवायला बोलावलेलं आहे, मी पण जातो. मग भगवान शंकर माता पार्वतीला सांगून अयोध्येमध्ये रामरायाच्या घरी पक्षांच्या दिवशी, ज्या दिवशी पक्ष आहेत रामाचे, त्या दिवशी जेवायला आले. ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि सगळ्यांसोबत जेवायला बसले. सीतामाई, मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला सगळेजण अतिशय चांगले चांगले पदार्थ ताटाला लावत आहेत. चांदीचं ताट आहे, सोन्याची वाटी आहे, बसायला पाट आहे. खूप चांगल्या पद्धतीनं अगदी जेवण चालू झालं. अनेक पदार्थ आहेत, खीर आहे, पुडी आहे, वडी आहे, सगळे पदार्थ ताटाला लावले. ब्राह्मण भोजन चालू झालं. पहिली पंगत उठली, दुसरी पंगत उठली, तिसरी पंगत उठली. 4 पंक्ती झाल्या, पण महादेवाचं काही उठायचं कामच नाही. महादेव आता इथे साक्षात रामरायाची परीक्षा घ्यायला आलेले की खरंच पितरांना तृप्त करतायत का. 4 पंक्ती झाल्या, आता प्रसाद थोडाच राहिला भंडाऱ्यामध्ये. मांडवी आली, म्हणे ताई एक ब्राह्मण असा जेवायला बसलेला आहे की तो उठतच नाही, किती जेवण झालं, 4 पंक्ती झालं तर या बाबाचं जेवायचंच चालू आहे. सीतामाईने सांगितलं, जा तांब्या भरून पाणी घेऊन जा आणि विचार पाणी पाहिजे का म्हणून. तांब्या भरून पाणी घेऊन आली मांडवी. बाबा पाणी देऊ का आता. नाही म्हणे, मी पाणी घेणार आहे पण सगळ्या शेवटी घेणार आहे. म्हणजे तुमचा शेवट कधी होणार आहे जेवणाचा. नाही म्हणे, आत्ताशी तर सुरुवात झाली, 4 पंक्ती झाल्या म्हणे, आत्ताशी सुरुवात झालेली. मांडवीला तर घामच फुटला. म्हणे, हा बाबा म्हणतोय आत्ताशी सुरुवात झाली, शेवटी पाणी पिणार, आता काही खरं नाही. ताई ताई ताई, तो बाबा म्हणतो आत्ताशी सुरुवात झाली. आणखी म्हणे, आपल्या इथं जेवायला आलेत ना पितरांच्या दिवशी, कुणीही असमाधानी अतृप्त नाही राहिलं पाहिजे. भंडारा जेवढा असेल तेवढं त्यांना वाढा. मग वाढायचं काम, डालो हे वाढायला ना, शिवजी खायला. शिवजीचं काही संपना. आणखी 5 पंक्ती उठल्या. मग श्रुतकीर्तीला पाठवलं, श्रुतकीर्ती जा तांब्या भरून पाणी घेऊन, आता तर झालं असेल म्हणून. पुन्हा तांब्या भरून पाणी घेऊन श्रुतकीर्ती आली. बाबा पाणी देऊ का. नाही म्हणे, आताच पाणी नको मला, शेवटी पाणी पितो मी. म्हणे, शेवट कधी होणार आहे. अर्ध तर झालं असेल. नाही म्हणे, अजून अर्ध झालंच नाही. बापरे, म्हणून अर्ध जेवण झालं नाही. श्रुतकीर्ती गोंधळी. सीतामाई तांब्या भरून पाणी घेऊन आल्या. बाबा पाणी देऊ का. नाही म्हणे, माते एवढी काही घाई करू नका, अजून माझं जेवण व्हायचंय. म्हणे, अर्ध्याच्या पुढे गेला असेल. नाही म्हणून अर्ध्याला अजून कमी आहे. बापरे, गोंधळलेल्या सीतामाई कौशल्येकडे कैकेयी मातेकडे आल्या आणि कैकेयी मातेला सांगितलं, आई आपल्याकडे काय पुन्हा सब परीक्षा घेण्यासाठी एक ब्राह्मण देवता आलेले आहेत आणि ते 10 पंक्ती झाल्या तरी ते उठतच नाहीत. आपली नेमकी काय परीक्षा घेतात तेही कळत नाही. कौशल्यमाईनं सांगितलं, काळजी करू नका, जरी घरातले पक्वान्न संपले असतील तर जा बाजारातून डाळ, गुळ, शेंगदाणे, तांदूळ घेऊन या, शिजवान पुन्हा त्यांना जेवायला वाढा, पण त्यांचं पोट भरल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. मग सैनिक जे काम करणारे होते का कामगडी, ते धान्याचे पोते घेऊन घरात चालले. पिठाचं पोतं, डाळीचं पोतं ते घेऊन चालले. पाठीवर हे पोते वाहताना पाहिले. शिवजी म्हटले, काय चाललंय. म्हणे, बाबा ह्याच्यात मध्ये पीठ आहे, याच्या पुऱ्या होतील आणि तुमच्या ताटाला लागतील. शिवजी म्हटले, हेच पीठ तिथं जाणार, गोळा होणार, त्याची पुडी होणार, माझ्या ताटाला येणार, मग एवढा चक्कर मारण्यापेक्षा पीठच इथं ठेवा, तेच खातो. मग शिवजीने पिठाचे पोते त्यात गोळे करून तेच खाऊ लागले. डाळ खातात, तांदूळ खातात, कच्चाच मटेरियल शिवजीचं चालू झालं. आता तर सीतामाई गोंधळून गेल्या आणि सीतामाई आल्या राघवेंद्र सरकाराकडे. स्वामी स्वामी स्वामी, हे काहीतरी वेगळंच आहे, अजब आहे. 10 पंक्ती झाल्या, आता बाजारातले सगळे पोत्याच्या पोते येत आहे, पण यांचं काही जेवण होईना. असं कोण आहे ते जेवायला आलेले. खिडकीतून पाहिलं रामरायानं, माझे भगवान शंकर आलेले आहेत.
नगर में जोगी आया, जोगी आया, जोगी आया, जोगी जोगी आया, नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, कौशल्या के घर आया, नगर में जोगी आया। म्हणे हा बाबा हे साक्षात भोलेनाथ आहेत। काय ओळखलं जानकी तुम्ही? हे साक्षात शंकर आहेत, आपली परीक्षा घ्यायला आलेले आहेत की पितरांना जीव घालताना राम मनामध्ये काही कंजूसी करतात का, याच्यातून शिकायचंय। पक्ष जे जेवायला बोलावलेले आहेत त्यांना जीव घालताना आपलं मनही मोकळं असलं पाहिजे, अजिबात कंजूसी करायची नाही। आज थोड्याच वेळात पोट भरल का आणि पोट भरलंय का आणि काय काय वाढायचं, मोकळ्या मनानं तुम्ही पितरांना जीव घालायचं। महादेव म्हटले भरपेट खाऊ घाला महादेवाला, रामानं सांगितलं। म्हणे खूप खाऊ घातलं तरी पोट भरना। म्हणे ठीक आहे, आता देवाला आपली परीक्षा घ्यायला आटोपायला सांगतो, आता जास्त परीक्षा नको। आणि मग शिवजीनं माता पार्वतीचं ध्यान केलं, आई जगदंबेचा धावा केला। मां पार्वतीचं ध्यान केल्यानंतर जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे, जागो जगदंबे जगदंबे जय जय, जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे, हो जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे, जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे, हो जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे। हंसवाहिनी जागो जागो, सिंहवाहिनी जागो, हो हंसवाहिनी जागो जागो, सिंहवाहिनी जागो, जागो जागो जागो
आईचं स्मरण केलं. मा पार्वती म्हणतात, का राघवा आई अन्नपूर्णेच्या रूपात या, तुमच्याशिवाय महादेवाचं जीवन पूर्ण होणार नाही. इथे आमची परीक्षा चालू झाली. परीक्षा किती घ्यावी बरं? काय करतायत म्हणजे तुम्ही नाहीत ना सोबत. इथे धान्याचे पोते संपले, भांडारगृहातलं सगळं जेवण संपलं, तरी महादेव काय पूर्णविराम घेईनात, काय आचमन शेवटचं करणात. माता म्हटलं काही काळजी करू नका. कोण आहे म्हणे? म्हणे तुमचे पतिदेव. हा, भोलेनाथ. लक्षात घ्या, शास्त्र आपल्याला सांगतंय काही गोष्टी. माता पार्वती शंकराचं नाव तोंडानं घेत नाहीत बरं इथं रामरायाशी संवाद करताना. म्हणजे शास्त्र सांगतं सौभाग्यवती स्त्रिया, पतिव्रता नारी यांनी कधीच आपल्या पतीचं नाव तोंडानं घ्यायचं नाही. त्यांना कधी नावानं आवाज द्यायचा नाही. शहरामध्ये या सगळ्या परंपरा पायाखाली तुडवल्यात का? शास्त्र सांगताय की विवाहित स्त्रीनं, सौभाग्यवती स्त्रीनं, पतिव्रता नारीनं जर पतीला नावानं आवाज दिला तर पतीचं आयुष्य तिळतळ कमी होतं आणि वर्ण त्या घरामध्ये पतीला आजार लागत असतात. ही चूक करायची नाही. शहरामध्ये बिनधास्त आवाज देतात, ए सचिन, तसं काय दोस्त आहे तिचा, असं वागणं असतं का? ए बंटी, हे असलं करायचं नाही. म्हणजे आपल्या ग्रामीण भागात अजून खूप काही चांगल्या गोष्टी आहेत. गंमत सांगते तुम्हाला. ठाण्यामध्ये कथा होती आणि कथेला आम्ही गेलो. सकाळीच पोहोचलो आम्ही. जाऊन चहा पाण्याच्या वेळेमध्ये पोहोचलो. सकाळी 6 वाजता, 6:30 वाजले असते. बाई खूप चांगली होती, मोकळ्या मनाची होती. आम्हाला बसवलं. म्हणे ताई खूप लांबचा प्रवास करून आलात, बसा, चहा बनवते, दुधाचा बनवते, दूध आणायला पाठवते. समोरच आमच्या समोर उभी आणि आवाज, ए बंटी. मला वाटलं पोरगं असेल. मी म्हटलं ताई सकाळची झोपेची वेळ, लेकराची कशाला तुम्ही झोप मोडताय? ताई लेकरू नाही.
मी म्हटलं मग कोण आहे बंटी? आमच्या लेकराचा बाप. म्हटलं बाप रे, लेकराच्या बापाला डायरेक्ट बंटी? आम्हाला तिथून कधी निघून जावं असं झालं होतं. तर पतीला कधी नावानं आवाज द्यायचा नाही, हे शास्त्राला मान्य नाहीये. पतीचं नाव तोंडातून घ्यायचं नाही, नावानिशी त्यांना आवाज द्यायचा नाही. दुसरं शास्त्र सांगतंय की आपला ज्येष्ठ मुलगा, आपल्या पोटी जन्माला आलेला आपलं बाळ, मुलगा मोठा असेल तर मुलाला सुद्धा कधी नावानं बोलवायचं नाही. जे त्याचं नाव ठेवलेलं असेल ते, त्याला तो पण नाव ठेवा मोठ्या मुलाला. हां, मुलगी मोठी असेल, मुलगा 2 नंबरचा असेल तर काही अडचण नाही, पण मुलगा जर घरात मोठा असेल तर त्याही मुलाला आपण नावानं बोलवायचं नाही. मोठ्या लेकराचं नाव आईनं तोंडानं घ्यायचं नाही. जर आपण त्याला नावानिशी बोलवू, मोठा जर मुलगा असेल तर त्याला 3 प्रकारचे व्याधी लागतात. एक तणाची व्याधी म्हणजे शारीरिक व्याधी, मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास. हे 3 प्रकारचे त्रास आपल्या मुलाला होत असतात. पण मोठ्या मुलाला आपण नावानं कधी बोलवायचं नाही, विशेष करून आईनं ही काळजी घ्यायची. तिसरी गोष्ट, आपल्या गुरुचं एक नाव कधी आपण आपल्या तोंडानं घ्यायचं नाही. कधीतरी गायकीच्या क्षेत्रामध्ये किंवा जे मोठे मातब्बर लोक आहेत, गुरुचं नाव तोंडाला घेताना कानाला हात लावतात. याचा अर्थ काय? माफी असावी, पण तुमच्या आग्रहाखातर आम्ही ते नाव सांगत आहोत. तर गुरुचं देखील नाव आपण तोंडाद्वारे घेऊ नये. संकेतानं सांगा काही गोष्टी, पण तोंडानं त्या गोष्टींचा उच्चार करायचा नाही. माता पार्वती नाव न घेता, ठीक आहे आलेच मी म्हणताय, शृंगार केला आणि लाडूनं भरलेला कटोरा घेतला आणि आल्या जिथे महादेव जेवायला बसले होते. महादेवाचं लक्षच नाही, खाली पाहून आपलं जेवण चालूच आहे. अजून वाढवू का? हा. मग लड्डू घेतला आणि लाडू ठेवला ताटाला. लाडू ताटाला ठेवला, महादेवानं उचलला. एक लाडू आपण घास करून खातो की नाही, महादेवानं गटकन तोंडात टाकला. लाडू तोंडात टाकला आणि महादेवानं लाडूच्या चवला ओळखलं, समोर पाहिलं. लक्षात घ्या, आपल्या घरची चव आपल्याला माहिती असते. म्हणजे आपण बाहेर कुठेही जेवायला जा आणि त्या जेवणामध्ये जर आपल्या घरातला एखादा भाजीचा पदार्थ लागला असेल तर आपल्याला लगेच कळतं हे जेवण, ही भाजी आमच्या घरी तयार झालेली आहे. हे कधीतरी तुम्ही अभ्यास मी जे बोलते ते त्याचा अनुभव घ्या कधीतरी. मग महादेवाच्या लक्षात आलं, हा काय अयोध्येतला लाडू नाहीये, हा आपल्या पार्वतीचा लड्डू आहे. समोर पाहिलं, पार्वती दिसली. काय झालं पार्वती? म्हणे चला आता किती वेळ परीक्षा घ्यायची असते. मग मुकाट्यानं महादेव निघून गेले. तर मला एकच सांगायचं आहे, या प्रसंगातून शिकायचं आपल्याला, जर रामराया पितरांना तृप्त होईपर्यंत खाऊ घालण्याचं, जीव घालण्याचं काम करतायत, तर पक्ष पंधरवड्याच्या काळामध्ये या भगिनींनी आपल्या आईच्या आठवणीमध्ये हे जे काही ज्ञानदान असेल, जे काही त्यांचा उपक्रम आहे त्यांनी राबवलेला, तर ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे. आणि हे आपलं सगळं शास्त्र आपण जेव्हा प्रामाणिकपणे सत्यानं पार पाडू तेव्हा आपल्याला सुद्धा सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अनुकूल होतील. सुख शोधायला जायची गरज नाही, सुख मागायला जायची गरज नाही. शास्त्र सांभाळा, तुमच्या जीवनामध्ये आपोआप सुख प्रवेश करेल किंवा सुख तुम्हाला प्राप्त होईल. लक्षात घ्या, जसं स्वर्गीय गंगा भागीरथी कृष्णाबाई त्र्यंबक पाटील वाघ या माई माऊलीचं जीवन धन्य झालं. या माऊलीचं जीवन 5 वर्षापासून लेकीबाळी त्यांच्या आठवणीमध्ये कीर्तन करताय, एवढा चांगला सोहळा घडवून आणताय. या माऊलीचं जीवन धन्य झालं. त्यांना नरदेह प्राप्त झाला, पण त्या गोष्टीला सार्थकता प्राप्त झाली. अशी सार्थकता आपल्यालाही प्राप्त व्हावी आणि या देहाचं महत्त्व आपल्यालाही कळावं, याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराया देवांचा अनुभव अभंगाच्या पहिल्या इहलोकीचा हा देहा देहा, इहलोकीचा हा देहा, इहलोकीचा हा देहा, इहलोकीचा इहलोकीचा हा देहा,
त्रिलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. बहुमोल किमतीचा देह भगवान परमात्मान आपल्याला बहाल केलाय. का बरं? याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. देवानं कशाला दिलाय बरं हा देह आपल्याला? देवे दिला देह देवे दिला देह भजना गोवता. देवे दिला देह भजना गोवता. देवी दिला देह भजना गोवता. देवी दिला देह भजना गोवता. कोया झाला फाटा बाजिकेचा. कोया झाला फाटा बाजिकेचा. कोया झाला फाटा बाजिकेचा. कोया झाला फाटा बाजिकेचा. भगवान परमात्माना भक्ती भजन सत्कर्म सेवा करण्यासाठी चांगली कामं करण्यासाठी हा देह दिलेला आहे. या देहाच्या माध्यमातून चांगली कामं करून आपण देखील कृष्णाईंच्या आठवणीमध्ये जसं 5 वर्ष झाले हरिकीर्तन चालू आहे, आपण गेल्यानंतर किमान आपल्या आठवणीत एका वर्षासाठी कोणा भगवंताचं भजन झालंच पाहिजे. याच्यासाठी हयातामध्ये सगळी चांगली कर्म करायची आहेत आपल्याला. जीवन धन्य झालं. देवे दिला देह भजना गोमटा. याच गोष्टीचा विचार करून आपण सत्कर्म आपल्या जीवनामध्ये करा. देवाला या देहाचं महत्त्व कळालंय. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. त्यांना याची किंमत कळाली, आम्हाला तर किंमत कळाली सुद्धा. आणि आम्ही या गावाला येऊन धन्य झालो सुद्धा. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. विठ्ठलाची भक्ती आम्ही आमच्या जीवनामध्ये केली. देव समजून घेतला. काही तर एवढे विचित्र लोक आहेत ना, ते म्हणतात देवाला काही कळतच नाही. आणि काही म्हणतात देवच नाही. काय म्हणतात देवच नाही. आम्हीच उठतो, आम्ही खातो, आम्ही पितो, कामं करतो, कष्ट करतो, पैसे मिळवतो, पोटवाला पोटभर खातो, सगळ्या गोष्टी आम्ही पैशाने विकत घेतो. देवाचा काय रोल आहे आमच्या जीवनामध्ये? काही लोक काय म्हणतात देवच नाही. काही अडुसट भेटतात आम्हाला सुद्धा. देवच नाही. आणि असेल तर दाखवा. आता कसाच दाखवा यांना? प्रश्नच आहे का नाही? काय म्हणतात देवच नाही, असेल तर दाखवा. काही महाराज लोक एवढं गोड उत्तर देतात ना. ठीक आहे म्हणे, देव नाही तुला मान्य नाहीये आणि देव दाखवा म्हणतोय. एक गोष्ट सांग मला, तुला देव दाखवतो. तुला देव मान्य नाहीये पण तुला देव सांगतो आम्ही. मला एकच सांगतो, तुझे खापर पंजोबा तू पाहिलेस का? म्हणे ना. मग आम्ही असं म्हणतो तुला खापर पंजोबाच नव्हते. तो म्हटला तसं कसं? खापर पंजोबा होते म्हणून पंजोबा होते, पंजोबा होते म्हणून आजोबा होते, आजोबा होते म्हणून वडील होते, वडील होते म्हणून मी होतो. म्हणे मग मला सांग, तू जशी तुझी साखळी सांगितली की ते होते म्हणून ते होते, ते होते म्हणून ते होते, मग तू असा 4थ्या 5व्या नंबरला तू आहे. तुला तुझे न पाहिलेले खापर पंजोबा तुला मान्य आहे, मग ज्यानं जग निर्माण केलं तो देव तुला का मान्य नाही? देवा हे देवा आहे हो, देवा हे देवा आहे हो, देवा हे देवा आहे हो, देवा हे देवा आहे. देव आहे, देव आहे. मग
तुझे पंजोबा खापर पंजोबा दाखव, तुला देव दाखवतो. याला खापर पंजोबा जोपर्यंत दाखवता येत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा त्याला देव दाखवू शकत नाही. पण देव आहे, देव सगळीकडे आहे. मग धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेली. याच नरदेहाच्या माध्यमातून, सुंदर आयुष्याच्या माध्यमातून चांगली कर्म करून स्वतःला ओळखणं, अहम ब्रह्मास्मी या भावापर्यंत जाणं, जीवनाचं सार्थकता प्राप्त करणं, या सगळ्या गोष्टी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. स्वर्गीय गंगा भागीरथी कृष्णाबाई त्र्यंबक पाटील वाघ या माई माऊलीच्या स्मृतीमध्ये वर्षानुवर्ष भगवंताचं स्मरण. या पुण्यात्म्याला भगवान परमात्माच्या चरणी स्थान. भगवान परमात्म्यानं त्यांच्या सत्कर्मानुसार त्यांना उत्तम गती या सगळ्या गोष्टी दिलेल्याच आहेत. पण या पुण्यात्म्याच्या आठवणीमध्ये वारंवार या बहिणी बाळांच्या हातनं असंच ज्ञानदानाचं काम घडत राहावं. लेकी बाळीवरती आईचा भरभरून कृपा आशीर्वाद वर्षाव होत राहावा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती. तर त्या या सगळ्या परिवारावरती, या लेकी बाळींच्या परिवारावरती, नातवंडावरती आईची अशीच कृपा राहावी. खरं तर आईचं वर्णन करायला गेलं असता समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि स्वतः गणपती बाप्पा जरी लिहायला बसले तर आईचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना तळपत्या उन्हात रख रख त्या रानात नाही समाजासाठी तू कष्टाच्या कधी मिळेल मोठमोठा घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना दिला तिने जीवना आईचं वर्णन करावं तेवढं कमी आहे माझ्या ताई दादांनो. 5 वर्षापासनं आणि रोज आपण कुठे ना कुठे आईचं महत्त्व, आईचं वर्णन ऐकतो. आणि पक्ष पंधरवड्याचा काळ असल्या कारणानंच मी आज आईबद्दल थोडंसं कमी सांगून या विधीबद्दल सांगितलेलं आहे. या आता उरले 4-5-7 दिवस बरं आता पक्ष पंधरवड्याचे. एक काम करा, रोज गाईला 1 चपाती आणि गुळाचा खडा रोज खाऊ घाला, पक्ष होईपर्यंत पूर्ण, अमावस्येपर्यंत बरं का माझ्या ताई दादांनो. रोज घरात नियम करा. माहिती असले नसलेला सगळा पितृदोष निघून जाईल तुमचा. 15 दिवस आता काही 5-7 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्या दिवसामध्ये 1 चपाती गुळाचा खडा गाईला रोज द्यायचा. रोज महादेवाला रोज तांब्याभर पाणी घाला. पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष निघून जाईल. सुखानं जीवन जगाल. जोपर्यंत संसारातले अडचणी संपत नाही तोपर्यंत देवधर्मात सुद्धा मन लागत नसतं माणसाचं. मग देवधर्म ताकदीनं करण्यासाठी प्रपंच व्यवस्थित असावा. भले झोपडीतला प्रपंच पण सुखा समाधानाचा असावा. याच्यासाठी आपल्या शास्त्रानुसार जगा, शास्त्र सांभाळा, सुखी जगा. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. माझ्या वाणीला विराम देते. चकलंबा या गावी आपण कल्याण स्वामी संस्थांचा जीर्णोद्धार करत आहोत. खूप सुंदर पद्धतीने मठाचं बांधकाम चालू आहे. लोकांच्या मदतीतून, लोकवर्गणीतून. आज आपल्या या जळगावकरांनाही माझी विनंती आहे, कल्याण स्वामी संस्थानला जर तुम्हाला असं वाटतं की ताई तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं एक सांप्रदायिक धार्मिक काम करत आहात, तुम्हाला आम्हाला मदत करायची. का बरं? महाराष्ट्रभरातले लोक मला मदत करतात मठाच्या बांधकामासाठी.
आपल्याकडे मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. दरवर्षी 250-300 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात. बऱ्याच मुली कीर्तनकार म्हणून बाहेर पडतात. हे खूप मोठं सेवेचं काम त्या ठिकाणी चालतंय. त्या संस्थांना आणखी ताकद देण्यासाठी तुमच्यासारख्या भाविकांच्या मदतीची गरज आहे. पैसे नको तिथे खर्च करणारे लोक असतात, पण चांगल्या कामात मदत करा म्हटलं की हात आखडल्या जातात. माझी विनंती आहे, नको तिथे पैसे खूप खर्च करता, खरंच पितरांच्या आत्म्याला तृप्ती शांती लाभावी आणि हा पक्ष पंधरवडा सफल व्हावा असं वाटत असेल तर ज्या संस्थांचं बांधकाम चालू आहे, जिथे गोरगरिबाची लेकरं अभ्यास करून संप्रदायाची सेवा करण्याचं काम करतात, तर त्या सेवेमध्ये थोडासा खारीचा वाटा तुम्ही सुद्धा उचलून घ्या आणि कल्याण स्वामी संस्थांच्या जीर्णोद्धारासाठी सहकार्य करा. जे भाविक मदत करतील त्यांचं नाव आपण माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. कीर्तन झाल्यानंतर या गोष्टीची नोंद घ्यावी. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण. वाणीला विराम. विठोबा आपण या परिवाराच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आखली. अगदी हारापासून तुमचं नियोजन असतं आणि याही परिवारानं खूप सुंदर हार आमच्या गळ्यामध्ये घालून आमचा खूप चांगला सन्मान केला. त्याबद्दल आपलेही आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. चाल घ्यायची म्हणा फास्टमध्ये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे पावनी तुका म्हणे
विठोबाचे